गणरायाच्या आगमनासाठी अभिनेता चिन्मय मांडलेकर यानं देखील अगदी आगळा वेगळा देखावा साकारत गणरायाची आराधना केली आहे। तेव्हा त्यांच्या या देखाव्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। चला तर जाऊया चिन्मयच्या घरी। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची। गणपती बाप्पा मोरया। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गणेशोत्सव आलेला आहे। गणपती रायाचं अत्यंत वाजत गाजत आगमन झालेलं आहे आणि आमच्या घरातही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। तुम्ही ही मूर्ती बघू शकता। लालबागवरनं ही मूर्ती आमच्या घरी येते दरवर्षी आणि लालबागच्या राजाचे जे मूर्तिकार आहेत संतोष कांबळी तेच ही मूर्ती घडवतात आणि ह्या मूर्तीमुळे खरं तर एक अत्यंत सजीव पाहुणा आपल्या घरामध्ये आल्याचा फील दरवर्षी आम्हाला मिळतो। ह्या मूर्तीच्या बाजूला जी सगळी सजावट आहे फुलांची ही दरवर्षी आम्ही फुलांचीच सजावट करतो, कारण अशा पद्धतीची सजावट करून आपलंही मन भरत नाही आणि बाप्पालाही ते कितपत आवडत असेल असा प्रश्नच आहे। तर ह्या सजावटीबद्दल ह्या नैवेद्याबद्दल मोदकाच्या माझ्यापेक्षा जास्त चांगलं माझी पत्नी नेहा हीच सांगू शकेल, कारण ही सगळी जी मेहनत आहे ह्या मागची, अगदी दाराला लागलेल्या कमानींपासून ते बाप्पाचं मखर, ही सगळी मेहनत तिची आहे। मी फक्त नाममात्र आहे, प्रेसिडेंट आहे, मी रबर स्टॅम्प आहे, फक्त प्राईम मिनिस्टर हे आहेत। त्यामुळे अच्छे दिन जे काय ते ह्यांच्यामुळे आहेत आमच्याकडे। आम्ही दरवर्षी फुलांचीच आरास करतो आणि बाप्पाला फुलं आवडतात, त्यामुळे फुलं, त्यात लाल फुलं असतील तर अजून चांगलं। आणि गेल्या वर्षीपासून मी लालबागचा राजा आणतो घरी आणि ह्या वर्षी आमच्या स्वतःच्या घरातलं लालबागच्या राजाचं पहिलं वर्ष आहे, त्यामुळे तो ह्या वर्षी अजूनच स्पेशल आहे। आणि ह्या टेबलावर त्याला ठेवल्यावरती मला नाही वाटत दुसरीकडे कुठे लक्ष जातं, त्यामुळे बाकी सगळं आहे आपलं, पण मेन तो आहे। आणि आमच्याकडे 21 मोदकांचा तर नैवेद्य असतोच, पण आमच्या मांडलेकरांची परंपरा आहे, आम्ही 5 वेगळ्या मोदकांचा आम्ही भंडारा करतो दरवर्षी, तर तो आता काही वेळा तो भंडाराही होईल। थोडक्यात एवढंच आहे की वाडवडिलांपासून चालत आलेल्या काही गोष्टी, काही परंपरा जपण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबरीने अत्यंत आनंदात हा 1.5 दिवस आणि पुढचे 10ही दिवस, कारण एकदा आमच्या घरचा गणपती झाला की मग नातेवाईक आणि इतर, त्यामुळे हे 10 दिवस, ह्या 10 दिवसांची मी अगदी शाळेत असल्यापासून खूप आतुरतेने वाट पाहतो आणि हे 10 दिवस ह्यावर्षी जरा लवकरच आले, 1 महिनाभर, त्यामुळे त्याचा आनंद आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या। त्यामुळे सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा। आनंदात आणि मजेत हा सण साजरा करा आणि इतरांनाही करू द्या। गणपती बाप्पा मोरया। तर कागदी पुठ्ठ्याचा वापर करत माहीम भागात राहणाऱ्या भूषण मारडे यांनी त्यांच्या लाडक्या बाप्पासाठी सुंदर असं मंदिर तयार केलंय आणि या मंदिरात गणरायाची स्थापना केली आहे। त्यांच्या देखाव्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। यावेळी मी माहीममधील भूषण मर्दे यांच्या घरी आलोय। त्यांनी त्यांच्या बाप्पाची कशी सजावट केली आहे ती आपण पाहणार आहोत। जाऊया। बाप्पांची सजावट कशी आहे हे आपण पाहतोय। आपण जर बघितलं तर आपल्याला इथे एक छोटंसं मंदिर दिसेल आणि या मंदिरामध्ये विराजमान झालेले बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात आहे। साधारणतः 1 फुटाची ही मूर्ती आहे। विशेष म्हणजे इको फ्रेंडली अशी मूर्ती आहे। बाप्पाचं सुंदर आणि लोभस रूप जे आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण जर आसपासची सजावट पाहिली तर इथे आपल्याला मंदिराची प्रतिकृती पाहायला मिळते। विशेष म्हणजे हे सगळी इको फ्रेंडली सजावट आहे। आपण जर हे सगळं मंदिर बघितलं तर इथे पुठ्ठ्यांचा वापर करण्यात आलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या कुटुंबियांचा प्रयत्न आहे की इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा। एकंदरीत सगळी सजावट बघितली तर आपल्याला त्याचाच प्रत्यय येतो। इथे आपण जर बघितलं तर पंत्या पाहायला मिळतील। पंत्या ज्या आहेत त्या सतत इथे तैवत ठेवण्यात आलेल्या आहेत। एकंदरीतच सुंदर असा देखावा जो आहे तो इथे या सगळ्या कुटुंबियांनी साकार केलेला आहे। माझ्यासोबत भूषण आहेत, त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे। काय सांगाल एकंदरीत सजावटीबद्दल? आम्ही गेले 25 वर्ष आम्ही गणपती आणतो आहे आणि पहिले 20 वर्ष आम्ही थर्माकोलचं डेकोरेशन करत होतो, पण पर्यावरणाचा प्रश्न जेव्हा मनाला भेडसावू लागला
तेव्हा असं वाटलं की आपण कागदाचं डेकोरेशन करूया. सुरुवातीला कठीण गेलं, पण गेली 5 वर्ष आम्ही सातत्याने कागदाचंच डेकोरेशन करतो आणि ते फार आता आम्हाला त्याची सवय झाली, छान जमतं आहे आता ते. आणि आता आमच्याकडे हे वापरलं गेल्यानंतर हे उघडलं जातं. हे परत पुढच्या वर्षी आम्ही दुसऱ्या कोणीतरी करेल आणि आम्ही पुन्हा एकदा नवीन डेकोरेशन पुन्हा एकदा कागदाचंच बनवू. नक्कीच आपण बघतो की पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे सध्या अनेकांचा कल पाहायला मिळतो आहे. एकंदरीतच सुंदर असा आपल्याला इथे देखावा देखील पाहायला मिळतो आहे आणि आनंदात आणि उत्साहात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना अनेक लोक आपल्याला सध्या पाहायला मिळतात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई. असं म्हणतात की पुराणात देवानं कासवाचं रूप घेत पृथ्वी तोलून धरली. कासवाच्या पाठीवर पृथ्वी आहे ही संकल्पना साकारत कोळवणकर कुटुंबियांनी कागदी पुठ्ठ्याचा वापर करत अगदी सुंदर देखावा साकारत गणरायाची आराधना केली आहे. या देखाव्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. पुरातन काळात असं म्हटलं जातं की देवानं कासवाचं रूप धारण करत पृथ्वी आपल्या पाठीवर तोलली होती. आता पृथ्वीवर भ्रष्टाचार आणि प्रदूषणाच्या संकटातून सावरण्यासाठी देवाला पुन्हा असंच कासवाचं रूप धारण करावं लागणार या संकल्पनेतून कोळवणकर कुटुंबियांनी हा देखावा जो आहे तो साकारलेला आहे. टाकावापासून टिकाऊ पद्धतीनं कसा देखावा सादर करता येतो याचा उत्कृष्ट नमुना कोळवणकर कुटुंबियांनी दाखवून दिलेला आहे. नारळाच्या करवंट्या असतात, त्या करवंट्यांचे तुकडे करून या कासवाची जी आहे ती पाठ तयार करण्यात आली आहे आणि या कासवाचं डोकं जे आहे ते मुगफळीच्या शेंगा असतात त्याच्या टरफलांपासून या कासवाचं डोकं आणि पाय जे आहे ते तयार करण्यात आलेत. कासवाच्या पाठीवर जी असणारी पृथ्वी आहे ती बांबूच्या कामट्यांपासून तयार करण्यात आली आणि त्याचा पुठ्ठ्याचा वापर आणि कापडाचा वापर पुरेपूर करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत जीवन कोळवणकर आहेत, आपण त्यांना विचारूया नेमकी ही संकल्पना तुम्हाला सुचली कशी आणि ह्याला किती दिवस ही तयार करण्यासाठी लागले? भगवान विष्णूंनी मानव कल्याणासाठी 10 अवतार घेतले. त्या 10 अवतारामधला दुसरा अवतार हा कुर्मा अवतार. कुर्मा म्हणजे कासवाच्या कासव रूपामध्ये प्रलयापासून वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी कासवाचं रूप घेतलं आणि पृथ्वी आपल्या पाठीवर तोलून धरली. ही संकल्पना या देखाव्यामागची. यासाठी जवळजवळ 8 ते 10 दिवस आणि रात्र असे लागले. सर्व कुटुंबियांनी मिळून हे मखर आपण तयार केलेलं आहे. हे संपूर्ण इको फ्रेंडली मखर आहे. संपूर्ण मखर बनवताना आपण कुठेही पर्यावरणाला घातक अशा वस्तूंचा वापर केलेला नाही आहे. हे करताना आपण नारळाच्या करवंट्या, गोनपाट, त्याच्यानंतर भुईमुगाच्या शेंगा यांचा वापर केलेला आहे. तसंच ही पृथ्वी बनवताना कापड, कामट्या, बांबूच्या कामट्या आणि पुठ्ठ्याचा वापर केलेला आहे. आपण ही मूर्ती शाडूची आहे आपली आणि हे संपूर्ण मखर सर्व कुटुंबियांनी मिळून केलेलं आहे. एक कासवाचं तोंड आणि पाय हे वेगळे दिसतात, नेमकं त्याच्यामध्ये काय वापरण्यात आलं? हां, कासवाचे पाय आपण जे आणि डोकं जे वेगळं दिसतं आहे ते आपण भुईमुगाच्या शेंगांपासून केलं आहे. गोंत्याचा आकार करून त्यामध्ये जुने कपडे किंवा जुन्या वस्तू कापूस भरून आपण ते तयार केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर भुईमुगाच्या शेंगांची टरफल आहे ती लावलेली आहे. टाकावापासून टिकाऊ पद्धतीनं उत्कृष्ट देखावा सादर करता येतो हेच कोळवणकर कुटुंबियांनी दाखवून दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इकडे पुण्यातील बहिरट कुटुंबियांनी देखील यंदाच्या वर्षी सामाजिक संदेश देणारा घरगुती देखावा तयार केलाय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी. वेगवेगळ्या पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरती देखावे सादर करण्याची परंपरा पुण्यामध्ये खूप आधीपासून आहे. परंतु पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच आता पुण्यातील घरगुती गणेशोत्सवामध्ये देखील अशी एक परंपरा आहे ती येत चाललेली आहे. आणि म्हणूनच आपण बघू शकता पुण्यातील बहिरत कुटुंबियांनी अशीच एक परंपरा कायम राखत सामाजिक संदेश देणारा एक देखावा सादर केला आहे, ज्याच्यामध्ये प्राणी आणि पक्षी वाचवा असा संदेश त्यांनी दिलेला आहे. आणि त्यासाठी त्यांनी एक झोपडी साकारलेली आहे. आपण बघू शकता ती पूर्णपणे कडबा वापरून त्यांनी ही झोपडी साकारलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे हे लावलेलं आहे, हे खोपा लावलेला आहे, जो सुगरणीचा खोपा सध्या खूप दुर्मिळ होत चाललेला आहे. शहरांमध्ये असे खोपे म्हणा किंवा अशी घरटी सध्या बघायला मिळत नाहीत. त्यामुळे ती घरट्यांबरोबरच प्राणी किंवा पक्षी जे आहेत ते वाचवा असं त्यांनी एक संदेश दिलेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळे प्राणी आहेत, आज ते खूपच कमी होत चाललेले आहेत, असे प्राणी वाचवा असा त्यांनी संदेश जो आहे तो या देखाव्यातून दिलेला आहे. एकूणच पूर्णपणे पर्यावरणपूरक जरी नसलं
असला तरी या देखाव्यामध्ये त्यांनी कमीत कमी आर्टिफिशियल वस्तूंचा जो आहे तो वापर केलेला आहे आणि त्यामुळे हा देखावा कुठेतरी एक साधाच परंतु पर्यावरणपूरक असा म्हणता येईल. आपण त्यामुळे त्यांनी अत्यंत कमी जे आहे ते असं आर्टिफिशियल सामान आहे ते वापरलेलं आहे. कडब्याचा वापर केलेला आहे. त्यांची मूर्ती जी आहे ती ही शाडू मातीची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीला पूर्णपणे चांदीच्या जे अलंकारांनी आहे ते सजवण्यात आलेलं आहे. त्यामुळे अत्यंत पर्यावरणपूरक, साधाच आणि सामाजिक संदेश देणारा असा हा देखावा आहे असं म्हणता येईल. माझ्याबरोबर आता संजीवनी बहिरट आहेत. काय सांगाल एकूणच या तुमच्या देखाव्याबद्दल आणि काय तुमच्या या देखाव्याचं उद्दिष्ट आहे? किती वर्षापासून तुम्ही असे देखावे बनवत आहात, काय सांगाल? हा आमचा 6वा गणपती आहे यावर्षी. दरवर्षी आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन्स असतात. ह्याच्या आधी मी सुवर्ण महाल केला होता. त्याच्या आधी मी पूर्ण बगीचा केला होता. त्याच्यामध्ये आम्ही झोक्यावरती गणपती बाप्पाला बसवलं होतं. आता हवेचा जो गणपतीचा मी आरास केली आहे ती पूर्ण कडब्यापासून तयार केली आहे आणि गवताचा वापर केला आहे. आर्टिफिशियल आहे. दुसरं आता हा जो कडबा आहे मी पूर्ण डेकोरेशन झाल्यानंतर हा कडबा परत जनावरांना खाण्यासाठी जाईल. मग ह्याच्यामधली कुठलीही गोष्ट अशी वाया जाणारी नाही आहे. एकूणच आपण बघू शकता की पुण्यामध्ये अनेक वर्षांपासून सार्वजनिक मंडळांची एक परंपरा राहिलेली आहे की देखावे सादर करायची, परंतु घरातील आरासही पुणेकर अशा पद्धतीनं करत आहेत की जे देखावे वाटावेत आणि त्यातून काहीतरी सामाजिक संदेश जावा. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीपसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. खरं अतिशय कौशल्य आपल्याला बघितलं बहिरट कुटुंबियांनी हा जो देखावा केलाय कौतुक करण्यासारखं आहे. सालाबादप्रमाणे रत्नागिरीतील वर्तक कुटुंबानं देखील यंदाच्या वर्षी अगदी आगळा वेगळा देखावा साकारलाय आणि विशेष म्हणजे हा देखावा इको फ्रेंडली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. रत्नागिरीच्या संजय वर्तक यांनी वडाच्या पानांपासून एक भव्य दिव्य जी मूर्ती आहे ती साकार केलेली आहे. खरं तर 2121 पानांचा वापर करून ही मूर्ती जी आहे ती साकार करण्यात आलेली आहे. उंदरावर बसलेली ही मूर्ती आहे. आपण त्यांनाच विचारूया की नेमकी त्यांना ही संकल्पना कशी सुचली आणि ही मूर्ती साकार करण्याचं नेमकं कारण काय? आता सध्या तरी प्रदूषणाचा मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे इको फ्रेंडली गणपती बनवण्याच्या पाठीमागे आपला थोडा तरी खारीचा वाटा उठला पाहिजे यासाठी मी हा संकल्पना केलेली आहे. 2121 वडाची पानं जी सुकी असतात ती जेवणासाठी पत्रावळ्या म्हणून वापरतात. त्यांचा वापर करून मी हा 10 फुटी गणपती बनवला आहे आणि त्याचा निसर्गाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा कोणाला काही डिस्पोज होताना त्याचा त्रास होऊ नये यासाठी केलेला आहे. त्याची साधारणतः ही मूर्ती साकार करण्यासाठी किती वेळ तुम्हाला लागला आणि याच्यामध्ये आणखीन काय काय वापर करण्यात आला? ही मूर्ती तयार करताना बांबूच्या सुक्या काठ्या आणि त्याच्यावरती लावलेली कागद, पुठ्ठा, रद्दी याचा वापर केला. त्याच्यात साधारणतः ही पानं सुकवायला तुम्हाला किती वेळ लागला, दिवस लागले आणि मूर्ती बनवण्यासाठी टोटल किती महिने लागले? ही मूर्ती बनवण्यासाठी साधारण 1 महिना झाला. धुवून सुकवलेली आहेत नंतर आणि मग ती त्याचा बांबूच्या काठीची चोया म्हणतात त्याला, ती लावून तयार केली. खाली उंदीर बनवण्यात आला. हा उंदीर नेमका कशाचा आहे? हा उंदीरसुद्धा त्याच पानांचा बनवलेला आहे आणि तो सुद्धा इको फ्रेंडलीच आहे. संपूर्णपणे बांबूच्या झाडाचा केलेला आहे. बांबूच्या काठ्या वापरल्या आतमध्ये. कंदिलाचा जसा हांगाडा करतो तसं तयार करून वापरून केलं आहे. गणेशाचे आभूषण आहे ती नेमकी कशाची बनवली? आणि गणेशाच्या गळ्यातला जो हार आहे तो पारंब्यापासून बनवलेला आहे. त्याचे वडाचे जी मुळं येतात खाली ते कापून कट करून जोड्या बांधून तो आकार बनवलेला आहे. पूर्णतः इको फ्रेंडली असलेला हा गणेश रत्नागिरीच्या संजय वर्तक यांनी साकारलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. कार्यक्रमाच्या या भागात आता आपण आढावा घेणार आहोत घरगुती गणपती आणि त्यांच्या देखाव्यांचा. चला तर मग सुरुवात करूया. जाऊयात नागपूरला. नागपूरच्या ओमकारनगर भागात राहणाऱ्या आशिष किन्हीकर यांनी गणरायाची आराधना करत आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलंय. त्यांच्या देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी. नागपूरच्या ओंकारनगर भागातील या घरात या क्षणी आहे किनीकरांचं हे घर आहे. या घरात गणपतीची स्थापना केली आहे. या स्थापनेमध्ये किंवा एकूण सजावटीमध्ये काय वेगळेपण आपण जाणून घेऊया. इथे मूर्तीची स्थापना केली. आपल्यासोबत कुटुंबातले लोक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आणि तुम्ही मूर्तीची स्थापना केली आहे, साधारणतः सजावट करताना कुठल्या बाबींवर तुम्ही भर दिला आहे?
जशी आम्ही सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे की साध्या आणि सरळ सोप्या याच्यात जी मांडणी करायची होती, जास्त बजबट वगैरे काही असा प्रकार करायचा नव्हता. त्या कारणास्तव आम्ही मूर्ती पण एकदम साधी आणि सिंपल आणली आहे. आणि सजावट पण आम्ही जशी एक जागेचा एक थोडा आढावा घेत कमी जागेत किती छान प्रकारे आपण करू शकू, त्या हिशोबाने आम्ही एक छोट्याशा जागेमध्ये एक छोटंसं असं डेकोरेशन केलेलं आहे. त्यासाठी सारे ग म प म प ध नि सा, सारे ग म प म प ध नि सा, मंद्र मध्य अंताल, मंद्र मध्य अंताल, धडाडत उठले स्वर झंकार. आरासमध्ये बघतो की तुम्ही इलेक्ट्रिक रोषणाईचा वापर केला आहे किंवा थर्मोकोलचा वापर केला आहे. आरास मांडताना कुठल्या बाबींवर तुम्ही भर दिला? सगळ्यात जास्त लक्ष आम्ही दिलं की जसं बाप्पांना सगळ्यात जास्त जास्वंदाचे फुलं आवडतात, तेच आम्ही जास्वंदाच्या फुलाचा थोडाफार त्याच्यात प्रयोग केलेला आहे की जेणेकरून जसं मंगलमय बाप्पांना जे गोष्ट आवडेल तीच आम्ही दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण तुम्ही स्थापना केली आहे, गेल्या किती वर्षापासून करता आणि काय मानस आहे स्थापन करण्यामागचा? खरं तर सांगायचं म्हणजे हे आमचं पहिलंच वर्ष गणपती बसवण्याचं. मुख्य म्हणजे आमची बाप्पांप्रती जी त्यांच्याबद्दलची जी आस्था आहे, तसं तर आमचं खूप दिवसाचं सुरू होतं की बाप्पांना बसवायचं आहे. पण कसं आहे, आमचा जो एक मुख्य मानस असा होता की चला काहीतरी आपल्याला गणपती बाप्पांकडून आपल्याला काही प्राप्त करायचं असं काहीच नाही, पण एक आस्था आहे त्यांच्याबद्दल. आणि महत्त्वाची गोष्ट, आमच्याकडे एक छोटा बाप्पा आलेला आहे आणि तो आल्यामुळे एक चल आपल्या बाप्पांनी आपल्याला एक असं सांगितलं असेल की चला तू लहान बाप्पा घरी आलेला आहे, तू मला पण बसव तुझ्या घरी, म्हणून आम्ही बाप्पांना आमच्या घरी बसवलं आहे. आता 10 दिवस आपल्याकडे गणपती असतो, ह्या दिवसात तुमच्या घरचे कार्यक्रम काय असतात, काय वेगळे पण असतात किंवा काय कसं रुटीन असतं? आमच्याकडे सकाळी आणि संध्याकाळी आम्ही सगळे आमच्या फ्लॅटमधले जेवढे जण आहोत सकाळी आणि संध्याकाळी छानपैकी आरती करतो. आणि सकाळी आम्ही सगळेजण मिळून बाप्पांची पूजा करतो, त्याची आरती करतो, त्याच्यासाठी नैवेद्य करतो. सकाळी आणि संध्याकाळी आम्ही त्यांना पूर्ण नैवेद्याचं ताट दाखवतो आणि सगळं तर बाप्पांच्या स्मृती आहे. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नाखचिता परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जड मुकुट शोभतो बरा, रुंज तीन पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. नागपूरच्या केनेकर कुटुंबाने पहिल्याच वर्षी बाप्पाची स्थापना केली आहे, पण कुठली अपेक्षा ठेवून नाही तर श्रद्धेपोटी त्यांनी बाप्पाची स्थापना केली आहे आणि रोज इथे त्यांची आरती देखील केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. तर अशा कितीतरी सुरेख इको फ्रेंडली आणि घरगुती गणपतीच्या देखावे आपण आपल्या विशेष कार्यक्रमात बघत असतो. आज आपण इथंच थांबूया. पाहत राहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. गणपती बाप्पा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.